दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. कसारी गावाच्या बाहेर टेकाडावर एक शाळा होती. कसारी हायस्कूल. जुनाट पण जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवणारी आणि विद्यार्थी देणारी. शाळेची मुख्य इमारत 2 मजली होती. दुसऱ्या मजल्याच्या टोकाशी एक वर्ग होता, वर्ग क्रमांक 11. त्या दरवाजावर मोठं लोखंडी कुलूप. इतर सर्व दरवाजे रंगवलेले, पण ह्या दरवाजाचा रंग उखडलेला. जणू आतून कोणीतरी नखांनी खरडवत होतं. खालच्या मजल्यावर भिंतीवर एक बोर्ड, वरिष्ठ गुणवंतांचा फलक. त्यावर 7 वर्षांपूर्वीच्या 10वीतील पहिल्या क्रमांकाचे फोटो. पहिल्या क्रमांकावर सार्थक नामजोशी. बरोबर विंचरलेले केस, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, गळ्यात शाळेचा ओळखपट्टा. पण त्या फोटोच्या कडा जळत असल्यासारख्या काळसर. आजही शाळेत एक न उच्चारला जाणारा नियम होता. 10वी गुणवंतांची यादी लागण्याच्या रात्री वरच्या मजल्यावर कोणी जायचं नाही. कोणी का विचारलं नाही, कोणी सांगितलंही नाही. डिसेंबर महिना होता. शाळेत निकालाची तयारी सुरू. 10वीची मुलं प्रचंड तणावात. त्या वर्गात सिद्धार्थ, राकेश, मिहिर, काजल, विराज असे अनेक. सिद्धार्थ अभ्यासात मागे. त्याला एवढंच माहिती, वर्ग 11 अजूनही बंद आहे आणि रात्री आतून आवाज येतात. त्या संध्याकाळी शाळेचा राखणदार दादा दुसऱ्या मजल्याहून खाली येत शिक्षकाला म्हणाला, आज फलक लावणार ना? रात्री कोणाला वर जाऊ देऊ नका. शिक्षक हसले. अरे दादा, आता ती मुलं नाहीत. दादा शांत आवाजात म्हणाला, मरण कधी जुने होत नाही साहेब. शिक्षक थिजले. दादाची नजर थेट वर्ग क्रमांक 11च्या बोर्डावर गेली. त्यावर लिहिलेलं होतं, वरिष्ठ गुणवंतांची तुकडी बंद. रात्री 11:30. दादा फेरी मारत होता. वाऱ्यामुळे टीनचं छप्पर वाजत होतं आणि वरच्या मजल्यावरून मंद खरडवण्याचा आवाज. जणू नखांनी भिंत कुरडत होते. बरोबर 12 वाजले. शाळेत पूर्ण शांतता आणि गुणवंतांच्या फलकावरील पहिले 3 नाव हलके चमकू लागली. सकाळी गर्दी. एक विद्यार्थी दिसत नव्हता, विराज. त्याच्या घरातून फक्त एक तुटलेला बोट सापडला. बस थांब्यावर कोणी पाहिलं नव्हतं. सगळ्यांची नजर फलकावर. विराजच्या नावावर फिकट लाल काट. कोणी ते काढलं नव्हतं. तो कट आतून उमटलेला होता, जणू नाव रद्द. शाळेत कुजबुज. पूर्वीही असंच व्हायचं. दादा निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, कोणी अपूर्ण राहिलं की तो पूर्ण करून घेतो. संध्याकाळपर्यंत वातावरण भीतीने भरून गेलं. विराज कुठे गेला? घरचा फोन बंद. आई रडत. शाळेचे दरवाजे अर्धवट उघडे. पोलीस येणार होते. सिद्धार्थ आणि मिहिर वरच्या मजल्याकडे बघत उभे. वर्ग 11 अजूनही बंद. कुलुपाभोवती पांढरी पावडर. जणू आतून भिंत खरडवली गेली होती. वर्गाच्या दारावर सूचना चिटकवलेली, आपत्कालीन बंद. वरिष्ठ गुणवंतांची तुकडी 7 वर्षापूर्वीची. त्या कागदाखाली अडकलेला जुनाट कागदावर स्वाक्षरी, सार्थक न. मिहिर दचकला. तोच ना, पहिल्या क्रमांकाचा? पण सिद्धार्थ मात्र शांत. त्या रात्री घरी बॅग उघडल्यावर सिद्धार्थला एक वास जाणवला. जुनी प्रयोगशाळा जशी वास घेते तसा. त्याच वहीत लाल शाईने लिहिलेलं,
अनुक्रमांक 27, नापास. तो त्याचाच नंबर. आणखी पुढच्या पानावर, अंतिम प्रयत्न. आज रात्री 12 वाजता. आणि 12 वाजता खिडकीवर थाप पडली. धुक्यावर बोटाने लिहिलं, उघड. दुसऱ्या दिवशी वर्ग 11 उघडला. आत काळोख, धूळ, तुटलेल्या बाकांवर खुणा, फळावर शब्द, अपूर्ण उत्तरपत्रिका, हरवलेले उत्तर, बदली आवश्यक. खाली लहान अक्षरात, स, मला पूर्ण कर. स म्हणजे सार्थक. दादा मंद आवाजात म्हणाला, ज्याचं नाव फलकावर चमकतं तो त्याच्या जागी बसतो. निकाल दाखवणाऱ्या मोठ्या पडद्यावर सगळ्यांची गुण दिसत होते, पण सिद्धार्थजवळ लिहिलेलं होतं, गणना सुरू. उर्वरित सर्वांची गुणपत्रिका आली, पण त्याची नाही. अचानक पडदा थिजला आणि लाल अक्षरात दिसलं, अंतिम प्रयत्न प्रलंबित, अनुक्रमांक 27. दादा फक्त म्हणाला, तो आज येईल. त्या रात्री सिद्धार्थला त्याच्या सायकलवर कोरलेली ओळ दिसली, स, 11 वाजता. त्याला वर्ग 11ची जुळी चावी मिळाली. त्यावर अक्षर व क्र 11. घरी पोचल्यावर वही स्वतः पलटली. वाक्य स्पष्ट, अंतिम प्रयत्न आज मध्यरात्री. सार्थक वाट पाहत आहे. 12 वाजता खिडकीवर सावली. युनिफॉर्मचे ओळखपत्र हल्ल्यासारखा आवाज. वही उघडली. दरवाजा उघड. त्याने दरवाजा किंचित उघडून पाहिला. कोणीच नव्हतं, फक्त साखळी घासण्याचा आवाज. सकाळी सिद्धार्थ गायब. त्याच्या जागी फलकावर परत लाल रेषा. खाली लिहिलं, पूर्ण. शाळा बंद केली. वर्ग 11 पोलिसांनी सील केला. पण सत्य अजून ओरडत होतं. त्या रात्री सागरचं नाव फलकावर चमकलं. तो स्वतः वर्ग 11 मध्ये शिरला. आत दूर फलकावर त्याच्या नावाखाली लाल अक्षरात, अनुपस्थिती. मागून आवाज, अनुपस्थिती राहणाऱ्यांना शिक्षण मिळत नाही. तो वळला. सार्थक उभा, पांढरा शर्ट, फिकट नजरा, हातात टोक लोखंडासारखं तीक्ष्ण पेन्सिल. तो सागरच्या हातावर लिहू लागला, अनुक्रमांक 6, कायमस्वरूपी. स्थिती, बाहेर जाण्यास मज्जाव. स्तर, शेवटची बाग. जे शिकत नाहीत ते माझ्या जागी बसतात. सागरचं श्वसन थांबलं. युनिफॉर्मवर रक्ताचे डाग. दुसऱ्या दिवशी फलकावर, सागर, पहिली जागा. 7 वर्षांपूर्वी सार्थकला ताण, अपेक्षा, दडपण यामुळे त्याचं मानसिक संतुलन ढासळलं. 5 विद्यार्थी त्याच्या मागे मागे सतत त्याची मदत घेत, त्याच्या चुकांसाठी त्यालाच दोष देत. दडपण, अपमान आणि भीती या सर्वांमुळे सार्थकने स्वतःचा जीव घेतला. पण त्याचा अहंकार, त्याची जागा, ती मेली नाही. त्याचा आत्मा अजूनही म्हणतो, गुण मिळवणारा एकच असतो, बाकी सगळे माझी जागा भरतात. प्रत्येक नवीन सत्रात नवीन मुलगा त्याची जागा घेतो. शाळेवर मोठा फलक लावला गेला, टॉपरचा विभाग कायमस्वरूपी बंद. पण रात्री वॉचमॅनला वर्ग 11च्या खिडकीतून मंद प्रकाश दिसतो. प्रकाशाखाली नाव, नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचं. खाली ओळ, पुढची जागा तयार आहे. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.